नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी परत एकदा आपली जी मास्टर स्ट्रोक सिरीज आहे त्या मास्टर स्ट्रोक सिरीजला घेऊन आपण पुढे कॅरी करतोय. पुढचा नेक्स्ट पार्ट घेऊन मी आज या ठिकाणी आलोय. सध्या जी आपली मास्टर स्ट्रोक सिरीज आपण या ठिकाणी स्टार्ट केलेली आहे आपल्या यूट्यूबला, त्याच्यामध्ये आपण जे मेन्स लेवलचे जे क्वेश्चन्स आहे, मेन्स लेवल ऑफ द कंपॅरिझन ऑफ व्हेरिएबल, हा जो पार्ट आहे हा आपण सध्या चालू केलेला आहे. याचे ऑलरेडी 2 व्हिडिओ जे आहे ते मी रेकॉर्डेड फॉर्मॅटमध्ये आपल्या यूट्यूब चॅनलला टाकलेले आहेत. तुम्ही लोकांनी ते बघितलेच असतील आणि त्यातलेच जे काही पुढचे क्वेश्चन्स आहेत त्याची तुम्ही वाट नक्कीच बघत असाल. त्याच्यासाठी मी आज एक तिसरा पार्ट जो आहे या ठिकाणी घेणार आहोत. आणि आपण बघितलं की याच्यामध्ये फक्त आपण मेन्स लेवलचे क्वेश्चन जे आहे ना, ते मेन्स लेवलचे क्वेश्चन आपण या ठिकाणी कव्हर करतोय. कारण प्री लेवलचे जे क्वेश्चन्स आहेत ते ऑलरेडी ऑफलाईन लेक्चर्समध्ये किंवा जे आपल्या रेग्युलर बॅचेस आहेत त्याच्यामध्ये आपण या ठिकाणी घेतलेले आहेत. पण त्याच्याही व्यतिरिक्त काहीतरी वेगळं आणि मेन्स लेवलचं विद्यार्थ्यांना ॲडिशनली या ठिकाणी प्रॅक्टिस करायला मिळावं म्हणून माझा हा प्रयत्न जो या ठिकाणी चाललाय, त्या प्रयत्नांचा पुढचा पार्ट जो आहे तो आपण या ठिकाणी घेऊन आलोय. आणि आजचे जे क्वेश्चन आहे ते डेफिनेटली मागचे जे क्वेश्चन आहे त्या क्वेश्चन्सपेक्षा डेफिनेटली त्यांची डिफिकल्टी लेवल जी आहे ती जास्त असणार आहे. आणि हे प्रश्न फक्त आणि फक्त आपल्याला क्लेरिकल ॲज वेल ॲज ऑफिसर लेवलचा जो मेन्सचा पेपर आहे फक्त आणि फक्त त्यामध्ये विचारले जातात. तर जास्त वेळ आपण याच्यावर ह्या चर्चेवर वाया न घालवता, कारण याच्याबद्दल आपण ऑलरेडी पहिल्या 2 लेक्चर्समध्ये हे कुठे विचारले जातात, पॅटर्न ऑफ द क्वेश्चन्स नेमका कसा असतो याच्याबद्दलची पूर्ण चर्चा आपली या ठिकाणी झालेली आहे. आज आपल्याला सुरुवात लगेच करायची, कारण कंपॅरिझन ऑफ व्हेरिएबलचे मी मागचे काही पेपर जसे बघितलेत, आता समजा ज्या विद्यार्थ्यांचे पेपर झाले किंवा मी स्वतः कधी स्क्राईब म्हणून पेपर मला कधी गेलो असेल तर मी बघितलंय एक 2 ते 3 प्रश्न जे आहे ते ह्या कॅटेगरीचे, जी कॅटेगरी आज आपण बघणार आहोत, हे आपल्याला नक्कीच विचारले जातात. तर त्या प्रश्नांना डील करताना विद्यार्थी बऱ्याचदा कन्फ्यूज होतो, कारण प्लेन कॅल्क्युलेशन किंवा प्लेन इक्वेशन सॉल्व्ह करत असताना इट इज व्हेरी इझी टू सॉल्व्ह टू ईच अँड एव्हरी स्टुडंट. प्रत्येक विद्यार्थी त्या ठिकाणी परफॉर्म करू शकतो. पण जेव्हा प्रश्न थोडा जरी दिसायला वेगळा असेल किंवा व्हेरिएबल बेस जास्त विचारला गेला असेल तर तिथं कन्फ्युजन होतं जास्त क्रिएट, आणि बहुधा बऱ्याचदा विद्यार्थी ते प्रश्न एक तर स्किप करतात, नाहीतर मग त्याला सॉल्व्ह करायला खूप जास्त वेळ त्या ठिकाणी लागतो. तर त्या प्रश्नांना डील कसं करायचं ते आजच्या आणि येणाऱ्या चौथा पार्टमध्ये पण आपण ह्याच टाईपचे प्रश्न घेणार आहोत. पण लक्षात ठेवा, जे लोक डायरेक्ट हा 3 नंबरचा पार्ट बघत असतील त्यांनी क्लिअर करण्यासाठी किंवा त्यांच्या कन्सेप्ट प्रॉपर होण्यासाठी त्यांना पहिला आणि दुसरा पार्ट ऑफ कंपॅरिझन ऑफ व्हेरिएबल जो आपण ऑलरेडी अपलोडेड केला आपल्या यूट्यूबच्या चॅनलवर तो एकदा बघा. त्याच्यानंतरच ही क्लॅरिटी आपल्याला मिळेल, त्याच्यानंतरच हे क्वेश्चन्स तुम्हाला समजतील. ओके सर, पुढे जाताना जर आपण आता या ठिकाणी बघितलं तर याच्याबद्दलची जी चर्चा आहे याच्याबद्दलची चर्चा मी बऱ्याचदा तुमच्याशी ऑलरेडी केलेली आहे. दिस इज माय व्हर्च्युअल क्लासरूम. आय यूज टू से मेनी अ टाइम की हे माझं एक व्हर्च्युअल क्लासरूम आहे. तुम्हाला एक जो डाऊट तुम्हाला आलाय व्हाईल यू आर स्टडिंग किंवा तुम्ही अभ्यास करत असताना जेव्हा तुम्हाला एखादा प्रश्न अडलाय, त्याचं उत्तर तुम्हाला पाहिजे, त्याचं सोल्युशन तुम्हाला पाहिजे, शॉर्ट पाहिजे, मल्टिपल टाईप ऑफ सोल्युशन्स तुम्हाला पाहिजे असतील, सो दिस इज माय व्हर्च्युअल क्लासरूम. हे आपलं टेलिग्रामचा एक ग्रुप आहे. या टेलिग्रामच्या ग्रुपला तुम्ही स्वतःला या ठिकाणी जॉईन करून घेऊ शकता. साकार विजय सर मॅथ्स नावाचा हा जो ग्रुप आहे, या ग्रुपवर तुम्हाला अडलेल्या प्रश्नाचा फक्त एक फोटो काढून तुम्ही लोकांनी टाकायचा आहे. तो टाकल्याच्या नंतर तुम्हाला आपल्या त्या ग्रुपवरचे मी स्वतः असेल किंवा बाकी काही मेंटर असतील किंवा आपले बाकीचे जे विद्यार्थी आहेत जे वेल प्रिपेअर्ड आहेत ते त्या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला मल्टिपल वेगवेगळ्या टाईपचे तुम्हाला त्या सोल्युशन्स त्या ठिकाणी मिळतील. आणि त्याच्यातला जो बेस्ट असेल तो सोल्युशन तुम्ही या ठिकाणी घेऊन आपलं प्रिपरेशन लेवल जे आहे ती या ठिकाणी स्ट्रॉंग करू शकता, एवढं मात्र नक्की. ओके सर, आता ह्या जे काही आपण जो पॅटर्न या ठिकाणी बघणार आहोत किंवा आपण जे मागचे 2 व्हिडिओ ऑलरेडी बघितलेले आहेत, आज हा तिसरा पार्ट आपण या ठिकाणी बघतोय. याच्यामध्ये लक्षात घ्या की आपण जे जो मेन कंटेंट असतो कंपॅरिझन व्हेरिएबलचा, तो लॉ ऑफ इंडायसेस, क्वाड्रॅटिक इक्वेशन, सायमल्टेनियस इक्वेशन आणि लिनियर इक्वेशन असतो. असे हे 4 पार्ट जे आहे हे मेन पिलर आहे कंपॅरिझन ऑफ व्हेरिएबलचे. याच्याशी रिलेटेड कुठलाही प्रश्न आपल्याला या ठिकाणी विचारला जाणार आहे, एवढं मात्र आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. त्याच्यानंतर जोपर्यंत प्लेन कंपॅरिझन ऑफ व्हेरिएबल आहे तिथं अशा टाईपचे ऑप्शन्स आपल्याला विचारले जातात. एक्स इज ग्रेटर दॅन वाय, बी जो आहे एक्स इज लेस दॅन वाय, त्याच्यानंतर एक्स इज ग्रेटर दॅन वाय, त्याच्यानंतर एक्स इज लेस दॅन ऑर इक्वल टू वाय, आणि त्याच्यानंतर फायनली आपल्याला एक्स इक्वल टू वाय और किंवा त्यांच्यातलं रिलेशन जर सपोज टू बी आपल्याला मेंटेन करता येत नसेल तर त्या टाईपचं रिलेशन आपल्याला या ठिकाणी कंपॅरिझन करता येतं. पण आजचे जे क्वेश्चन्स मी तुमच्या समोर घेणार आहे ना, आजच्या क्वेश्चन्समध्ये अशा टाईपचे ऑप्शन्स आपल्या समोर नसणार आहे. तर ते प्रश्न थोडेसे वेगळ्या अँगलचे असणार आहे आणि वेगळ्या टाईपने ते आपल्याला विचारले जाणार आहेत. सो आजचा पहिला प्रश्न मी तुम्हाला अगोदरच सांगितले की आजचे जे क्वेश्चन्स मी तुमचे घेणार आहेत ते क्वेश्चन्स जे आहेत ते स्ट्रिक्टली हे मेन्स लेवलचे क्वेश्चन्स आहेत. म्हणजे याच्यामध्ये प्री लेवलला आतापर्यंत कधीच मागच्या 15 ते 17 वर्षामध्ये जर आपण बघितलं मागच्या इतिहासामध्ये तर हे प्रश्न आपल्याला प्रीला कुठेच विचारले गेलेले नाहीयेत. हे प्रश्न फक्त आणि फक्त आपल्याला विचारले जातात कुठे, तर मेन्स लेवलला हे प्रश्न आपल्याला या ठिकाणी विचारले जातात. फक्त एवढं आपल्याला लक्षात ठेवायचं आहे.
मग सर आता या प्रश्नांना नेमकं सॉल्व्ह कसं केलं जाईल? आता बघा इथे इक्वेशन, आता आपल्याला सवय काय लागलेली आहे, आपल्याला सवय लागली की एक्स स्क्वेअर प्लस 5x प्लस 6 बरोबर किती, या अशा टाईपचे इक्वेशन आपल्याला सॉल्व्ह करायची सवय लागली आहे, बिकॉज दिस इज द सिम्पलेस्ट द क्वाड्रॅटिक इक्वेशन इन द वर्ल्ड. या अशा टाईपचे इक्वेशन कसे सॉल्व्ह करायचे याच्याबद्दलची चर्चा जी आहे ती आपली ऑलरेडी या ठिकाणी झालेली आहे. आता आपल्याला आज जे बघायचं आहे तर ते बघायचं आहे की सर हे जे प्रश्न आहेत अशा टाईपचे प्रश्न आपल्याला जर सॉल्व्ह करायचे असतील तर कसे केले जातील. प्रश्न मी तुमच्या समोर या ठिकाणी पहिले एकदा मांडतो. प्रश्न कसा आहे सर, प्रश्न आहे एक्स स्क्वेअर त्याच्यानंतर मायनस 21x आणि प्लस आपल्याला p दिलेला आहे इक्वल टू 0. आता लक्षात घ्या ही इक्वेशन, हा p म्हणजे जो आहे ना याला म्हटलं जातं व्हेरिएबल बेस्ड क्वाड्रॅटिक इक्वेशन, कारण एक्स स्क्वेअर प्लस 5x प्लस 6 इट इज व्हेरी इझी टू सॉल्व्ह. पण आता हा p आपल्याला कॅल्क्युलेट करायचं आहे आणि अशा टाईपच्या प्रश्नांसाठी आपल्याला काही ॲडिशनली नोट्स या ठिकाणी दिलेल्या असतात. त्या नोट्स आपल्याला या ठिकाणी प्रॉपरली एकदा वाचून घ्यायचे आहे, कारण त्याच्यातून आपल्याला सम ऑफ द हिंट्स जे आहेत ते आपल्याला या ठिकाणी मिळतात. आता काय म्हणलं त्यांनी बघा, वन ऑफ द रूट ऑफ द इक्वेशन नंबर फर्स्ट इज 5. ओके, म्हणजे जो पहिलं इक्वेशन जे आपलं या ठिकाणी तुम्हाला दिसतंय की सर एक्स स्क्वेअर मायनस 21x प्लस p याचा वन ऑफ द रूट म्हणजे त्यातला एक जो रूट आहे तो काय असला पाहिजे, 5 असला पाहिजे असं आपल्याला म्हटलेलं आहे. अँड आता इथून पुढचा जो पोर्शन आहे तो आपण नंतर बघूयात, पण सगळ्यात पहिले महत्त्वाचा मुद्दा मला काय करायचंय, मला सर जर अशी सिच्युएशन दिलेली असेल की बाबा रे हा 5 आहे, या 5चं नेमकं काय करायचं, याला कशा पद्धतीने या पहिल्या इक्वेशन मध्ये पुट करायचं आणि कशा पद्धतीने p ची व्हॅल्यू आपल्याला मिळणार आहे, मी त्याच्याबद्दल पहिले एकदा बोलतो. एकदम ट्रेडिशनली कसं सॉल्व्ह केलं जातं, स्टँडर्ड वेनी कसं सॉल्व्ह केलं जातं ते मी पहिले सांगणार आहे आणि त्याच्यानंतर एक लॉजिकल अप्रोच पण आपल्याकडे आहे. इफ युअर लॉजिक इज व्हेरी मच स्ट्रॉंग, जर तुम्हाला पूर्ण कन्सेप्ट साइन अलॉटमेंटच्या त्याच्यानंतर क्वाड्रॅटिकच्या जर पूर्ण कन्सेप्ट जर क्लिअर असतील तर एक लॉजिकल अप्रोचने किंवा एक शॉर्टकट पद्धतीने पण हे फॅक्टर्स कसे शोधले जातात आणि p ची व्हॅल्यू कशी मिळते ते पण मी सांगणार आहे. पण आपण पहिले काय बघणार आहोत, पहिले आपण स्टँडर्ड वे बघणार आहोत. बघा इथं जे सांगितलंय ना की वन ऑफ द रूट जो 5 आहे, या 5चा काय करायचं आपल्याला, ह्या इक्वेशन मध्ये एक्सच्या जागी प्रत्येक जिथे जिथे एक्स आपल्याला दिसतोय त्या प्रत्येक ठिकाणी आपल्याला ही 5 ही व्हॅल्यू आपल्याला काय करायची, पुट करायची. सो इन दॅट केस इथं काय म्हणलंय, एक्सचा वर्ग, एक्सचा वर्ग म्हणजे आपण याला काय म्हणायचं, 5चा स्क्वेअर म्हणायचं, मायनस याला म्हणायचं सर 21 इंटू 5 म्हणायचं कारण एक्सच्या जागी, त्याच्यानंतर प्लस p इक्वल टू 0 जर आपण या ठिकाणी केलं सर 5चा वर्ग आपल्याला किती मिळालाय, 25 मिळालाय, त्याच्यानंतर मायनस 21 5 5 जसे होतात, त्याच्यानंतर प्लस आपल्याला या ठिकाणी p करायचं आहे आणि इक्वल टू 0. सर 105 मायनस 105 आणि 25 यांच्यातला डिफरन्स जर आपण काढला सो माय डिअर स्टुडंट्स आपल्याला तो 80 मिळतो, पण ऑब्विसली तो मायनस 80 प्लस p इक्वल टू 0 असेल. सो इन दॅट केस p विल रिमेन सेम हिअर आणि हा 80 जो आहे हा तिकडे जाणार, म्हणजे अल्टिमेटली आपल्याला याची व्हॅल्यू काय मिळाली, 80. सो हे जे इक्वेशन आपल्याला वरती दिलेलं आहे हे इक्वेशन कसं तयार झालंय, आता हे इक्वेशन तयार झालंय सर एक्स स्क्वेअर मायनस सॉरी हे इक्वेशन तयार झालं एक्स स्क्वेअर मायनस 21x आणि प्लस 80 इक्वल टू 0. सो राईट नाउ दिस लुक्स लाईक अ प्लेन इक्वेशन. मग सर 80 चे असे फॅक्टर पाडायचे आहेत आपल्याला की त्यांच्यातला जो डिफरन्स सॉरी त्यांची ॲडिशन मायनस 21 झाली पाहिजे. मग सर ओरिजिनल फॅक्टर आपल्याला काय मिळाले, एक मिळतो मायनस 16 आणि दुसरा मिळतो मायनस 5. तर सर एक्सची व्हॅल्यू आपल्याला मिळालेली आहे 16 आणि 5, 16 पंचे 80 होता आणि 16 आणि 5 21 होतात. अशा पद्धतीने आपलं पहिलं इक्वेशन या ठिकाणी झालेलं आहे रेडी. याच्यामध्ये सर्वात महत्त्वाचा पार्ट काय, तर आपल्याला p ची व्हॅल्यू जी आहे ती पण या ठिकाणी मिळाली आणि पहिल्या इक्वेशनच्या फायनल व्हॅल्यूज ज्या आहेत त्या पण आपल्याला या ठिकाणी मिळाल्या, कारण हे आपल्याला प्रॉपर कंटिन्यू करायचं आहे. कशासाठी, कारण याच्याशीच रिलेटेड प्रश्न आपल्याला पुढे विचारला जातो आयदर p बद्दल किंवा इक्वेशन नंबर फर्स्ट मध्ये जे आपल्याला फायनल व्हॅल्यू मिळाले किंवा त्याचे जे रूट्स आपल्याला मिळाले त्याच्याबद्दल. आणि इथं ऑलरेडी सांगितलं होतं आपल्याला की सर पहिला एक रूट जो आहे तो याचा 5 असला पाहिजे, मग डेफिनेटली एक 5 आहे तर दुसरा आपल्याला 16 या ठिकाणी मिळाला आहे. पुढे काय बोलले गेले बघा की अँड द हायेस्ट रूट ऑफ द इक्वेशन नंबर सेकंड. आता हा जो सेकंड इक्वेशन आहे बघा तो पहिले तुमच्या समोर एकदा घेतो मी. इक्वेशन आहे सर आपलं वाय स्क्वेअर मायनस 28y प्लस इथं आपल्याला काय दिलंय q इक्वल टू 0 दिलेला आहे. ओके फाईन. आता इथं असं म्हणलंय की या सेकंड इक्वेशनचा जो हायेस्ट रूट आहे तो 7 ने जास्त असणार आहे कोणापेक्षा, दॅन दॅट ऑफ द इक्वेशन नंबर फर्स्ट. दॅन दॅट ऑफ म्हणजे याच्या पहिला एक्सचा जो पहिला व्हेरिएबल आहे ना मोठा त्याच्यापेक्षा 7 ने मोठा आहे, म्हणजे 16 आणि 7 किती होता सर 23 होता. म्हणजे मला एक गोष्ट लक्षात आली की इक्वेशन नंबर सेकंडचा एक रूट 23 आहे. तर ह्या प्रत्येक वायच्या ठिकाणी आता आपल्याला काय करायचं आहे, जसं आपण तिकडे एक्सच्या ठिकाणी 5 ठेवला होता इथं आपल्याला प्रत्येक वायच्या ठिकाणी 23 ठेवायचा आहे, कारण एक फॅक्टर आपल्याला या ठिकाणी मिळालाय. मग सर वायचा स्क्वेअर म्हणजे इथं आपल्याला म्हणायचं सर 23चा स्क्वेअर घेतलाय मायनस याला म्हणायचं सर 28 इंटू 23 आपल्याला म्हणावं लागेल आणि प्लस q ची व्हॅल्यू आपल्याला या ठिकाणी मिळाली 0. ओके. मग सर 23चा वर्ग जो आहे ॲज युजल जो आपल्या सगळ्यांना माहिती आहे 529 आहे मायनस 28 त्रिक 84 होतात सर, 8 उरले, 28 दुनी किती होतात 56, 28 दुनी 56 आणि ते उरलेले 8 किती होतात तर 64 होतात. त्याच्यानंतर प्लस आपल्याला या ठिकाणी करायचं आहे q. सर
14तून 9 जेव्हा जातात तर 14तून 9 गेल्यावर 5 उरतात, रिमाइंडर इथे गेला सर 4तून 3 गेल्यावर 1 उरतो आणि 6 मधून 5 गेल्यावर 1 उरतो. सो -115 प्लस क्यू इक्वल टू 0 मिळाला. सो इन दॅट केस क्यूची व्हॅल्यू मला जी मिळाली ती मिळाली सर 115. ह्या व्हॅल्यूची पण आपल्याला अत्यंत गरज आहे म्हणून याला पण मी प्रॉपरली हायलाइट करून ठेवतोय. सर ही जी क्यूची व्हॅल्यू आपल्याला मिळाली ती इक्वेशनमध्ये आता टाकायची. मग आपल्याला इक्वेशन कसं तयार करून मिळेल बघा की सर y² -28y प्लस आता क्यूच्या ऐवजी आपल्याला इथे टाकायचं आहे सर 115 आणि देन इक्वल टू 0. मग असं जर बघितलं तर याचे ओरिजिनल फॅक्टर जर आपल्याला बघितले तर सर -23 आणि -5 23 5 115 होतात, 23 आणि 5 28 होतात. सर वायची फायनल व्हॅल्यू जी आपल्याला मिळाली एक मिळाली 23 आणि दुसरी मिळाली 5. सर याचीही गरज आपल्याला पडेल म्हणून याला पण हायलाइट केलेलं आहे. पीची व्हॅल्यू आपल्यासाठी हायलाइटेड आहे, क्यूची व्हॅल्यू आपल्यासाठी हायलाइटेड आहे, इक्वेशन नंबर फर्स्टचे फायनल रूट आपल्यासाठी हायलाइटेड आहे आणि इक्वेशन नंबर सेकंडचे जे रूट आहे ते आपल्यासाठी हायलाइटेड आहे. याच्याशी रिलेटेड असलेले प्रश्न आपल्याला माझ्या प्रिय विद्यार्थ्यांनो आपल्याला या ठिकाणी विचारले जाणार आहेत. मग सर आता प्रश्न काय म्हणतो बघा, आता प्रश्न म्हणतोय सर की फाइंड द डिफरन्स बिटवीन द स्मॉलेस्ट रूट ऑफ द इक्वेशन नंबर फर्स्ट अँड सेकंड. म्हणजे पहिल्या इक्वेशनचा स्मॉलेस्ट रूट आणि दुसऱ्या इक्वेशनचा स्मॉलेस्ट रूट याच्यातला डिफरन्स पाहिजे. सर पहिलं जे इक्वेशन होतं त्याचा स्मॉलेस्ट रूट जो होता तो होता सर 5 डेफिनेटली. आणि सर इक्वेशन नंबर सेकंड जे फायनली तयार झालं त्याचा जो रूट आपल्याला मिळाला छोटा तो मिळाला 5. सर 5 मधून 5 जेव्हा जातो ना तेव्हा 0 उरतो. सो माय डिअर स्टुडंट्स आपलं जे उत्तर आहे ते या ठिकाणी ए हे उत्तर आपल्याला मिळालेलं आहे. मग सर आता ही एवढी जी मेहनत आपण या ठिकाणी केली ही एवढी मेहनत फक्त काय एका प्रश्नासाठी होती का? नाही. लक्षात ठेवा हा जो पॅटर्न आहे हा पॅटर्न असा असतो की एक ज्या टाईपची अशा टाईपचा एक क्वेश्चन जो दिलेला असतो त्या क्वेश्चनवर आपल्याला म्हणजे 2 इक्वेशन्स जे दिलेले असतात त्याच्यावर कमीत कमी 2 ते कधी कधी 3 प्रश्नाचा बंच आपल्याला या ठिकाणी विचारला जातो. म्हणजे एकदा जर आपलं हे सोल्युशन कंप्लीट झालं, एकदा जर या व्हॅल्यूज आपल्याला फायनली मिळाल्या तर एका 1 स्ट्रोक मध्ये आपल्याला जवळपास 2 ते 3 मार्क 2 ते 3 प्रश्न सॉल्व्ह होतात. आणि जर समजा तो मेन्स लेवलचा पेपर असेल कदाचित कधी कधी तो एक प्रश्न 2 मार्काला जरी असला तर तिथं आपल्याला एकापेक्षा जास्त किंवा 2 पेक्षा जास्त मार्क मिळू शकतात. अशा हा पॅटर्न आपल्याला या ठिकाणी बघायचा आहे. तो एकदम क्रिस्टल क्लिअर पद्धतीने आपल्याला या ठिकाणी हे करता येतं. बरं मग सर आता ह्या व्हॅल्यूज पीची व्हॅल्यू क्यूची व्हॅल्यू त्याच्यानंतर हे व्हेरिएबल्स आपल्याला त्यातला पहिला प्रश्न आपला झालाय सॉल्व्ह. आता आपण पुढे जातोय. सर पुढच्या प्रश्नामध्ये बघा काय म्हणलेलं आहे. सर पुढच्या प्रश्नामध्ये म्हणलंय फाइंड द सम ऑफ द पी अँड क्यू. बघा पहिल्या प्रश्नामध्ये आपण जी केलेली मेहनत आहे त्या मेहनतीचं फळ आपल्याला इथं पण भेटणार आहे की सर आपल्याला पी आणि क्यूची जी व्हॅल्यू आहे त्याच्याबद्दल आपल्याला या ठिकाणी विचारले गेले. आता आपल्याला ऑलरेडी माहिती आहे सर पीची व्हॅल्यू काय मिळाली 80 आणि क्यूची व्हॅल्यू मिळाली आपल्याला 115. मग आपण जर बघितलं आता की सर पीची व्हॅल्यू आपल्याला मिळालेली सर पीची व्हॅल्यू मिळाली आपल्याला 80 पी प्लस क्यू आपल्याला विचारलंय पीची व्हॅल्यू 80 आहे आणि क्यूची व्हॅल्यू दिली सर 115. यांच्या दोघांची जर ॲडिशन आपण केली तर नक्कीच मला 195 या ठिकाणी मिळालं. आणि लक्षात घ्या हे उत्तर ऑप्शन नंबर बी आपल्याला या ठिकाणी 1 स्ट्रोक काही सेकंदात एका सेकंदात आपल्याला याचं उत्तर मिळालं. का? कारण याच्यासाठीचे एफर्ट्स आपण ऑलरेडी पहिल्या प्रश्नाच्या वेळेला केलेला आहे त्याचाच डेटा आपल्याला या ठिकाणी कंटिन्यू करायचा आहे. सर पुढचा प्रश्न जो आहे तो याच्याशीच रिलेटेड आहे का? हो याच्याशीच रिलेटेड आहे. सर फाइंड द प्रोडक्ट ऑफ द नंबर हायेस्ट रूट ऑफ द इक्वेशन नंबर सेकंड. आता लक्षात घ्या सेकंड इक्वेशन जे आपण बघितलं होतं इथं मी तुम्हाला परत एकदा दाखवतो. सेकंड इक्वेशनचा जो हायेस्ट रूट आहे सेकंड इक्वेशनचा हायेस्ट रूट काय दिसतोय आपल्याला 23 दिसतोय. या 23चं मल्टिफिकेशन आपल्याला करायचंय. कोणाबरोबर मल्टिफिकेशन करायचंय? फाइंड द प्रोडक्ट ऑफ द हायेस्ट रूट ऑफ द इक्वेशन नंबर सेकंड. म्हणजे हा 23 आपल्याला मिळालाय अँड 1/5 ऑफ द पी. आता 1/5 ऑफ द पी आपल्याला काढायचं आहे आणि पीची व्हॅल्यू आपल्याला ऑलरेडी माहिती किती आहे 80 आहे. सर यांचं गुणाकार आपल्याला करायचं आहे. सर याच्या 1/5 जर काढले तर 16 मिळतात. 16ला इंटू 23 जर आपण या ठिकाणी केलं तर 16 त्रिक 48 झाले. 4 आपल्याकडे रिमाइंडर उरला. 16 दुनी 32 32 आणि 4 किती मिळतात सर 36 मिळतात. म्हणजे 368 हे उत्तर आपल्याला या ठिकाणी मिळालंय. म्हणजे तुम्ही सरळ सरळ असं म्हणू शकता की सर 1 तीर से 3 शिकार. म्हणजे एक जे पहिले एफर्ट्स आपण या ठिकाणी केले ते पहिले एफर्ट्स केल्याच्या नंतर आपल्याला मिळालेलं जे उत्तर आहे ते उत्तर या ठिकाणी बघा ॲट अ टाइम आपले 3 प्रश्न या ठिकाणी सॉल्व्ह झालेले आहेत. बरं आता सगळ्यात पहिले महत्त्वाचा मुद्दा मला जे बोलायचं होतं की सर आता आपण शॉर्टकट बद्दल बोलणार आहोत. याला आपण शॉर्टकट म्हणू शकतो किंवा याला तुम्ही लॉजिकल अप्रोच या ठिकाणी पण म्हणू शकता की सर तुमचं लॉजिक जे आहे ते लॉजिक जर स्ट्रॉंग असेल तर लॉजिक स्ट्रॉंग असल्याच्या नंतर आपल्याला काय करता येऊ शकतं की सर एक्सचा वर्ग मायनस इथं आपल्याला 21x आणि प्लस पी दिलाय आणि आपल्याला सांगितलंय म्हणजे याचा अर्थ काय पीचे असे फॅक्टर पडायचे आपल्याला की त्यांची ॲडिशन जी आहे ना त्यांची ॲडिशन मला किती मिळाली पाहिजे रे बाबांनो त्याची ॲडिशन मला 21 मिळाली पाहिजे. आणि अकॉर्डिंग टू द वन ऑफ द रूट ऑफ द इक्वेशन नंबर फर्स्ट ऑलरेडी 5 बनलेलं आहे. मग लक्षात ठेवा जर मला याची ॲडिशन जर 21 पाहिजे त्याच्या
त्याच्यातला एक फॅक्टर जर मला 5 मिळतोय तर दुसरा ऑटोमॅटिक मला 16 मिळतो. माय डिअर स्टुडंट, जर तुमचं लॉजिक खूप जास्त स्ट्रॉंग असेल तर आपल्याला फक्त एवढं करून सुद्धा हे इक्वेशन्स या ठिकाणी मिळणार आहेत. म्हणजे ही जी मेहनत आपण या ठिकाणी केली, आता हा स्टँडर्ड वे होता ऍक्च्युली, कारण बघा पर्टिक्युलरली मला स्टँडर्ड वे सांगणं पण या ठिकाणी गरजेचं आहे, कारण बहुधा जे मी आता या ठिकाणी केलेलं आहे, कुठला हा जो पोर्शन मी तुम्हाला या ठिकाणी करून दाखवलाय हा सगळीकडेच फॉलो होईल असं जरुरी नाहीये. काही ठिकाणी जे आहे ते फॉलो होणार नाही. म्हणजे जे पहिला जो स्टँडर्ड वे आपण या ठिकाणी बघितलाय की ती एक्सची व्हॅल्यू ते 5 हा जो फॅक्टर आपल्याला मिळाला ती एक्सच्या जागी पुट करून आपल्याला जे प्रॉपर सोल्युशन आपण मिळवलेलं आहे ते या ठिकाणी अल्टिमेटली ट्रू आहे. पण त्याही ठिकाणी जर इफ युअर लॉजिक इज व्हेरी स्ट्रॉंग की एक जर 5 असेल तर मला दोघांची ॲडिशन जर 21 पाहिजे असेल तर 21 मधून 5 गेला खाली 16 मिळालाय. अशा पद्धतीने एका सेकंदात किंवा 2 ते 5 सेकंदामध्ये आपल्याला ते फॅक्टर्स या ठिकाणी क्लिअर होऊ शकतात. सर हे जे पहिले जे 3 प्रश्न आपण आता या ठिकाणी बघितले हे पहिले 3 प्रश्न एकाशीच रिलेटेड या ठिकाणी होते, एकाच प्रश्नाशी एकाच इक्वेशन्सशी म्हणजे जे 2 इक्वेशन्स होते त्याच्याशी रिलेटेड असलेले हे 3 प्रश्न आपल्याला बघायला मिळालेत. सर राईट नाऊ पुढे काय दिले बघा. आता पुढचं इक्वेशन जे दिलंय मला ते इक्वेशन पहिले तुमच्या समोर ठेवतो की सर वाय स्क्वेअर, त्याच्यानंतर इथं दिलाय सर -22y आणि प्लस आपल्याला झेड दिलाय इक्वल टू 0. म्हणजे सगळ्यात महत्त्वाचा टार्गेटेड पार्ट जो आपला इथं आहे तो म्हणजे झेड आहे, कारण झेडची व्हॅल्यूज आपल्याला माहीत करून घ्यायची आहे आणि विचारताना तेच विचारलं आपल्याला, देन फाइंड द व्हॅल्यू ऑफ झेड, झेडची व्हॅल्यू. पुढे काय दिले बघा, त्यांनी काही नोट दिली आपल्याला. इफ द जे 2 रूट जे आहेत त्यांना ए आणि बी असं म्हणलेलं आहे की सर दोघं रूट ए आणि बी आहे आणि त्याच्यात क्लिअरली सांगितलं की ए मायनस बी ची व्हॅल्यू जर -12 दिली असेल तर लक्षात घ्या इथं असं म्हणलंय सर ए मायनस बी ची व्हॅल्यू जी दिली आहे ती -12 दिली आहे. याला आपण इक्वेशन नंबर सेकंड म्हणायचे. मग तुम्ही म्हणणार सर हा जर इक्वेशन नंबर सेकंड आहे तर ऍक्च्युली इक्वेशन नंबर फर्स्ट काय. आता लक्षात घ्या वरती सर झेडचे फॅक्टर मला असे पाडायचे बघा, झेडचे फॅक्टर मला असे पाडायचे सर ज्याची ॲडिशन जी आहे ना ती ॲडिशन मला किती आली पाहिजे, ती ॲडिशन मला 22 आली पाहिजे. म्हणजे याचा अर्थ असा आहे की सर ए प्लस बी ची व्हॅल्यू जी आलेली आहे ती -22 मला आली पाहिजे. हे माझं इक्वेशन नंबर फर्स्ट आहे. म्हणजे बघा क्वाड्रॅटिक इक्वेशन मध्ये सायमल्टेनियस इक्वेशन, दिस इज द मेन ऍक्च्युअली द मेन कंटेंट अँड द मेन पार्ट ऑफ द मेन्स लेवलचे क्वेश्चन, की कशामध्ये काय विचारलं जाईल, कुठला प्रश्न कशा पद्धतीने डील केला जाईल हे आपल्याला कळत नाही किंवा समजणार नाही. त्याच्यामध्ये बघा क्वाड्रॅटिक मध्ये सायमल्टेनियस टाकून आपल्याला थोडंसं कन्फ्यूज करण्याचा प्रयत्न या ठिकाणी केलेला आहे. मग सर आता याच्याबद्दल आपल्याला माहिती आहे जर इक्वेशन नंबर फर्स्ट कोइफिशियंट सेम असेल आणि साइन अपोजिट असेल तर आपल्याला त्याला मायनस करायचं आहे, म्हणून प्लस मायनस बी कॅन्सल झाला आणि इथं ए प्लस ए हा 2a झाला आणि सर याची ॲडिशन जी आहे ती -34 आपल्याला या ठिकाणी मिळाली. सर ए ची व्हॅल्यू जी आहे ती आपल्याला मिळाली या ठिकाणी -17. लक्षात घ्या ए ची व्हॅल्यू जर आपल्याला -17 मिळाली असेल तर आपल्याला प्रश्न काय विचारलाय त्यांनी की देन फाइंड द व्हॅल्यू ऑफ झेड. आता साहजिक आहे इथं आपल्याला काय दिलंय त्यांनी की सर 21 चे फॅक्टर असे पाडायचे आहेत, आपल्याला 21 चे फॅक्टर असे पाडायचे की त्यांची ॲडिशन -22 आली पाहिजे. मग मला सांगा एक जर -17 आला असेल तर 17 आणि 5 22 होता, म्हणजे डेफिनेटली दुसरं फॅक्टर आपल्याला काय मिळालं -5 मिळालं आणि -17 मिळाले. मग 17 आणि 5 यांचा गुणाकार आपण जर केला तर 17 5 85 होतात. म्हणजे फायनली इक्वेशन कसं तयार झालं, वाय स्क्वेअर -22y मायनस मल्टिप्लाय बाय मायनस प्लस इक्वल टू 17 5 85. सो माय डिअर स्टुडंट याची व्हॅल्यू झेडची व्हॅल्यू जी आहे ती आपल्याला 85 मिळालेली आहे. अशा पद्धतीने माझं इक्वेशन नंबर ऑप्शन नंबर फर्स्ट हे माझं उत्तर या ठिकाणी आहे. बघा हा प्रश्न पण दिसायला म्हणजे व्हेरिएबल दिलाय, म्हणजे डायरेक्ट आकडा न देता तिथं झेड दिलाय, पण त्या झेडला न घाबरता ज्या कंडिशन्स ज्या नोट्स आपल्याला त्या क्वेश्चन मध्ये दिलेल्या असतात त्या एक्स्ट्रा नोट आपल्याला या ठिकाणी कॅरी करायचे आहे. त्या एक्स्ट्रा नोट कॅरी करून आपल्याला कशा पद्धतीने प्रश्न सॉल्व्ह करता येणार आहे. मेन्स लेवलचे क्वेश्चन वी आर टॅकलिंग ओव्हर हिअर. आपण हे मेन्स लेवलचे क्वेश्चन बद्दल या ठिकाणी चर्चा करतो आहे. रेकॉर्डेड लेक्चर असल्यामुळे जोपर्यंत तुमची कन्सेप्ट क्लिअर होत नाही, जोपर्यंत तुम्हाला प्रश्न 100% कळत नाही, तोपर्यंत हे बघत राहा, रिवाइज करत राहा, प्रॅक्टिस करत राहा. 100% मेन्सचे मार्क आपले या ठिकाणी फिक्स होणार. सर पुढचं जे इक्वेशन आपल्याला दिले आता ते दिले 5x² प्लस 12x प्लस r. ओके फाईन. आपण या ठिकाणी ते इक्वेशन पहिले लिहून घेतोय मी की सर 5x² इथं प्लस दिले आपल्याला 12x आणि प्लस आपल्याला r इक्वल टू 0 दिलेला आहे. म्हणजे डेफिनेटली r साठी आपल्याला मेहनत करायची आहे. आणि पुढे आपल्याला हे इक्वेशन जे दिले याच्याबद्दल आपण नंतर चर्चा करूयात. खाली काय बोलले गेले बघा, हिअर द लार्जर रूट ऑफ इक्वेशन नंबर फर्स्ट. म्हणजे हा जो इक्वेशन नंबर फर्स्ट याचा जो लार्जर रूट आहे त्याची व्हॅल्यू इक्वल टू y असणार आहे. आता त्याची व्हॅल्यू इक्वल टू y म्हणजे इथं दिलंय आपल्याला, याच्याबद्दल आपण नंतर चर्चा करूयात. बरं, इन इक्वेशन नंबर सेकंड महत्वाचा मुद्दा आपल्याला पहिले करायचा अँड द स्मॉलेस्ट रूट ऑफ द इक्वेशन नंबर फर्स्ट इज -3. म्हणजे हे जे पहिलं इक्वेशन मी तुमच्या समोर लिहिलंय ना याचा एक स्मॉलेस्ट रूट बनले. स्मॉलेस्ट रूट बद्दल बोलले गेले की त्याचा जो छोटा रूट आहे ना तो ऍक्च्युली काय आहे -3 आहे.
मग आता सर ती -3ची व्हॅल्यू आपल्याला एक्सच्या जागी या ठिकाणी पुट करायची आहे की सर 5 मल्टिप्लाय बाय आपल्याला इथं करायचं आहे सर -3चा वर्ग, त्याच्यानंतर प्लस आपल्याला केलंय 12 इंटू एक्सच्या ऐवजी आपल्याला टाकायचं आहे सर -3 टाकायचं आहे, मल्टिप्लाय करायचं आहे आणि त्याच्यानंतर प्लस आपल्याला आर मिळणार इक्वल टू 0. बट रिमेंबर वन थिंग, तुम्ही -3चा स्क्वेअर काढा किंवा +3चा स्क्वेअर काढा, मायनसचा स्क्वेअर ऑफ प्लसचा स्क्वेअर इज ऑलवेज द पॉझिटिव्ह इंटिजर. म्हणजे इथं 9 मिळाले, 9 5 किती झाले 45 होतात. पण सर प्लस मल्टिप्लाय बाय मायनस जर आपण केलं तर नक्कीच इथं मायनस मिळेल, 12 त्रिक 36, त्याच्यानंतर प्लस आपल्याला आर मिळाला इक्वल टू 0. मग सर 45 मधून 36 गेले 9 उरतात, 9 प्लस आर इक्वल टू जर 0 असेल तर नक्कीच आरची व्हॅल्यू मला -9 या ठिकाणी मिळालेली आहे, हे लक्षात ठेवायचंय. मग ही व्हॅल्यू सर आपण इक्वेशन मध्ये टाकूया. चला इक्वेशन मध्ये टाकली, मग इक्वेशन कसं तयार झालं, 5x स्क्वेअर प्लस प्लस किती घ्यायचं आहे आपल्याला 12x आणि मायनस काय करायचं आहे आपल्याला 9 घ्यायचं आहे, कारण आरची व्हॅल्यू आपल्याला -9 मिळाली. सर 9 5 45 म्हणजे -45चे असे फॅक्टर पाडायचे आहेत मला की त्यांच्यातला डिफरन्स जो आहे, त्यांच्यातला डिफरन्स आपल्याला किती आला पाहिजे, +12 आला पाहिजे. मग सर ओरिजिनल फॅक्टर आपल्याला मिळतात 15 आणि -3, 15 त्रिक 45 होता, 15तून 3 गेले 12 उरतात. सर एक्सची व्हॅल्यू आपल्याला मिळाली -15 अपॉन या ठिकाणी 5 मिळालाय आणि त्याच्यानंतर इथं जो पॉझिटिव्ह होता तो निगेटिव्ह झाला, निगेटिव्ह होता पॉझिटिव्ह झाला, 3/5 झालाय. इन दॅट केस एक्सची व्हॅल्यू एक आपल्याला मिळाली 5 त्रिक 15 -3 आणि दुसरी जी मिळालेली आहे ती मिळालेली आहे 3/5. अशा पद्धतीच्या व्हॅल्यूज आपल्याला मिळाल्या आणि तर क्लिअरली सांगितलंच होतं ना आपल्याला एक व्हॅल्यू आपली -3 असणार आहे. बघा एक व्हॅल्यू आपली -3, दुसरी जी व्हॅल्यू आहे ती आपली 3/5 या ठिकाणी झालेली आहे. ओके सर, पुढे जातोय आपण. मग पुढे काय म्हणलंय आपल्याला, पुढे असं म्हणलंय आपल्याला की सर हिअर द लार्जेस्ट रूट ऑफ इक्वेशन नंबर फर्स्ट कोण आहे तर 3/5 आहे, ती व्हॅल्यू वायची, म्हणजे वायची व्हॅल्यू आपल्याला काय मिळाली, वायची व्हॅल्यू मिळाली सर आपल्याला 3/5. तू म्हणणार सर हा लार्जेस्ट कसा, कारण हा मायनस आहे त्याच्यामुळे लार्जेस्ट आपला पॉझिटिव्ह झाला. तर ही व्हॅल्यू आपल्याला इथे टाकायची आहे सर पी इंटू वायच्या जागी काय टाकतोय आपण, वायच्या जागी आपण टाकणार 3/5 मायनस क्यू इक्वल टू 0. ओके सर, देन पी इंटू 3/5 विल रिमेन सेम हिअर, पण हा मायनस क्यू जो आहे तो तिकडे जाऊन प्लस क्यू झालाय. मग याला इकडे आणणार आपण सर P/Q इकडे आलाय आणि हा 3/5 तिकडे जाऊन रेसिप्रोकल झालाय लाईक 5/3. म्हणजे सर ह्या केसमध्ये जर आपण बघितलं तर आपल्याला जे आहे ना, तर आपल्याला P आणि Qचा या ठिकाणी फक्त रेशो मिळालेला आहे. लक्षात ठेवा, रेशो मिळालेला आहे. फायनल व्हॅल्यू जी आपल्याला या ठिकाणी हवी आहे कोणाची, पी आणि क्यूची, ती आपल्याला मिळालेली नाहीये. मग आता जो प्रश्न आपल्याला इथे दिलाय की जर टी ची व्हॅल्यू 9r/2 प्लस 2q प्लस 5q/2 असेल तर आपल्याला टी ची व्हॅल्यू विचारली. बघा मला आर ची व्हॅल्यू या ठिकाणी कन्फर्म मिळाली आहे, आर ची व्हॅल्यू मला कन्फर्म मिळाली, ती इथं बसेल. पण सर क्यू आणि पी च्या व्हॅल्यू जे आहे त्या फायनली आपल्याला मिळालेल्या नाहीये, फक्त रेशोज आपल्याला मिळाले आणि रेशोवरून फक्त रेशो काढता येतात, फायनल व्हॅल्यू काढता येत नाही. याच्याबद्दल चर्चा आपली ऑलरेडी झालेली आहे. म्हणून सर ऑप्शन नंबर ई आणि इट इज कॅनॉट बी डिटरमाइन, म्हणजे या प्रश्नाचं उत्तर आपल्याला काढता येणार नाही. मतलब खोदा पहाड और निकला कुछ भी नहीं, अशी सिच्युएशन या ठिकाणी झालेली आहे. ओके सर, हे पहिले 5 प्रश्न जे आपण या ठिकाणी बघितले, हा असा एक बंच जो आहे आपल्याला एका परीक्षेमध्ये विचारला जाऊ शकतो. त्याच्यावर कदाचित 3 प्रश्न, कदाचित 2 प्रश्न, कदाचित 1 प्रश्न कुठल्याही पॅटर्न मध्ये विचारला जाऊ शकतो. बट यू मस्ट बी रेडी फ्रॉम एनी साइड. कुठल्याही बाजूने कशाही पद्धतीचा प्रश्न जर या ठिकाणी विचारला गेला सो यू मस्ट बी रेडी. सो माय डिअर स्टुडंट, रेकॉर्डेड लेक्चर आहे, प्रॉपरली बघा आणि प्रत्येक कन्सेप्ट जी आहे ती या ठिकाणी क्लिअर करण्याचा प्रयत्न करा. सर पुढे आलोय, आता पुढचा प्रश्न बघा काय म्हणतोय आपल्याला. पुढच्या प्रश्नामध्ये पहिलं इक्वेशन दिले आपल्याला px² मायनस qx मायनस 15. ओके फाईन. आणि पुढचा दिलाय qy² प्लस 8y प्लस 3 इक्वल टू 0. बरं, आता सुरुवात करताना आपल्याला अशी करायची आहे की वन ऑफ द रूट ऑफ द इक्वेशन नंबर 1 जो आहे तो -3/2 दिलेला आहे. सो फर्स्ट ऑफ ऑल आपल्याला याचा विचार करावा लागेल. आणि अजून दुसरी नोट काय दिली, बी नोट काय दिली की p इज द स्क्वेअर ऑफ द लार्जेस्ट इवन प्राईम नंबर. सो माय डिअर स्टुडंट, लार्जेस्ट इवन प्राईम नंबर जो आहे आपल्याकडे तो 2 आहे. नॉट ओनली लार्जेस्ट बट ऑल्सो 2 इज द ओनली प्राईम नंबर जो की इवन आहे. मग त्याचा जो स्क्वेअर आहे तो किती मिळालाय, 4 मिळालाय. म्हणजे सर याच्यातून आपल्याला सगळ्यात पहिले हे कळालं की सर पी ची व्हॅल्यू आपल्याला काय मिळाली, पी ची व्हॅल्यू आपल्याला मिळालेली आहे 4. हे आपल्याला लक्षात ठेवायचं आहे कारण हा महत्त्वाचा पोर्शन असणार आहे आपला. पी ची व्हॅल्यू 4 मिळाली, ती इक्वेशन मध्ये टाकायची. आता px² म्हणलंय, मग याला म्हणायचं सर 4x². ओके फाईन. त्याच्यानंतर मायनस आपल्याला काय दिलंय, qx दिलेला आहे आणि मायनस आपल्याला दिलाय 15 इक्वल टू 0. आणि लक्षात ठेवा हे माझं इक्वेशन नंबर फर्स्ट आहे. आणि इक्वेशन नंबर फर्स्ट बद्दल वरती काय बोललं गेलंय की वन ऑफ द रूट ऑफ द इक्वेशन नंबर सेकंड, इक्वेशन नंबर सेकंड इज 2/3. आता इक्वेशन नंबर सेकंडचं जे वन ऑफ द रूट आहे, वन ऑफ द रूट ऑफ द इक्वेशन नंबर सेकंड इज
असं दिलंय आपल्याला. आता इक्वेशन नंबर सेकंड जो आहे, इक्वेशन नंबर सेकंडमध्ये क्यूची व्हॅल्यू आपल्याला काढायची आहे. चालेल, कारण पीची व्हॅल्यू आपल्याला मिळाली म्हणजे आपल्याला पहिले इक्वेशन नंबर सेकंड सॉल्व्ह करावं लागेल. तर इक्वेशन नंबर सेकंड मी पहिले इथं सॉल्व्ह करून घेतो. बघा सर, क्यूची व्हॅल्यू आपल्याला काढायची आहे. सो याला म्हणायचं सर आपल्याला क्यू, आता वायचा स्क्वेअर दिलाय ना, मग याला म्हणायचं सर मल्टिप्लाय बाय -3/2चा सर आपल्याला स्क्वेअर या ठिकाणी काढायचा आहे. नक्कीच काढूयात. ओके, त्याला पुढे मल्टिप्लाय बाय म्हणायचे सर आपल्याला 8 इंटू काय, परत ती वायची व्हॅल्यू काय दिली आपल्याला, मायनस दिलेली आहे 3/2 आणि प्लस इथं केलाय सर आपण 3 = 0. लक्षात घ्या, आपण पहिले इक्वेशन नंबर सेकंड सॉल्व्ह करतोय कारण वन ऑफ द रूट ऑफ द इक्वेशन नंबर सेकंड दिलाय आपल्याला. ओके सर, मग 3चा वर्ग ऑब्विसली 9, तो की पॉझिटिव्ह असेल. मग याला म्हणायचं सर 9Q अपॉन 2चा स्क्वेअर किती झाला, 4 झाला. ओके, मल्टिप्लाय बाय जर आपण इथं बघितलं की सर 2/3 जर आपण इथे केलं तर बे एक बे, इथं आपण बघितलं सर की समजा 8 त्रिक 24 जरी केलं आपण, समजा इथे 8 दिलं वाय, तर हे बे एक बे, बे चोक 8 झाले, मग 4 त्रिक 12. पण लक्षात ठेवा हे जे आहे हे आपल्याला -12 या ठिकाणी मिळालेले आहेत. ओके, -12 मिळाले, त्याच्यानंतर प्लस आपल्याला या ठिकाणी मिळालेले आहेत 3. मग अशा पद्धतीने इक्वल टू आपल्याला काय करायचं आहे, 0 या ठिकाणी करायचं आहे. वन ऑफ द रूट ऑफ द इक्वेशन नंबर सेकंड इज आपल्याला या ठिकाणी दिलेलं आहे -3/2. त्याच्यामुळे ही व्हॅल्यू आपल्याला जी आहे ती याच्यात टाकायची आहे. मग सर इथं जर बघितलं आपण की सर आता इथं जर बघितलं की सगळ्यांना मल्टिप्लाय बाय आपल्याला काय करावं लागेल, कारण हा 4 जो आहे हा 4 एलिमिनेट होणार नाही. मग याला मल्टिप्लाय बाय आपल्याला 4 करावं लागेल होल इक्वेशनला. मग हा कट झाला. मग इथं मिळालं सर आपल्याला 9Q, त्याच्यानंतर मायनस करायचं आहे आपल्याला, 12 चोक 48 होणार सर हा. ओके, प्लस त्याच्यानंतर आपल्याला काय मिळणार, 4 त्रिक किती मिळतात, समजा 4 त्रिक 12 चोक 48 मिळाले, त्याच्यानंतर 4 त्रिक 12 अशा पद्धतीने आपल्याला या ठिकाणी मिळालेले. ओके फाईन. मग सर 9Q जो आहे जसा आहे तसाच राहणार. -48 मधून जेव्हा 12 जातात +12 तेव्हा याचा रिझल्ट आपल्याला -36 = 0 मिळतो. आणि मग सर क्यूची व्हॅल्यू आपल्याला काय मिळाली, हा 36 तिकडे गेला प्लस झाला आणि हा डिवायडेड बाय 9 जर झाला तर 9 चोक 36, म्हणजे माय डिअर स्टुडंट्स क्यूची व्हॅल्यू पण आपल्याला या ठिकाणी काय मिळाली, 4 मिळाली. ही पण व्हॅल्यू आपल्यासाठी अत्यंत महत्वाची आहे. बरं, मग आता काय करायचं सर, इक्वेशन नंबर जे आहे सेकंड जे आहे ते सेकंडमध्ये जर आपण फायनली आता ही व्हॅल्यू टाकली क्यूची व्हॅल्यू, तिथं काय येणार आपल्याला सर, इक्वेशन नंबर सेकंड आपल्याला जे मिळालंय ते इक्वेशन नंबर सेकंड मी पहिले इथं सॉल्व्ह करून दाखवतोय तुम्हाला की सर क्यूच्या जागी 4 घ्यायचंय. मग हा झाला सर 4y स्क्वेअर, त्याच्यानंतर प्लस झालेला आहे 8y, त्याच्यानंतर झालेला आहे +3 = 0. मग सर इथं जर बघितलं तर 4 त्रिक किती झाले, 12चे आपल्याला असे फॅक्टर पाडायचे आहे की त्यांची ॲडिशन 8 आली पाहिजे. मग सर ओरिजिनल फॅक्टर आपल्याला काय मिळाले, तर ते मिळतात 6 दुनी 12. आणि मग सर वायची फायनल व्हॅल्यू जी आपल्याला मिळाली ती मिळाली -6/4 आणि त्याच्यानंतर -2/4. अशा पद्धतीने जर व्हॅल्यू मिळाली ती एक व्हॅल्यू आपल्याला मिळते -3/2 आणि एक व्हॅल्यू आपल्याला मिळते सर -1/2 मिळते. अशा पद्धतीची या व्हॅल्यू आपल्याला मिळालेल्या आहे इक्वेशन नंबर सेकंडच्या फायनल व्हॅल्यू. तिथं आपल्याला क्लिअरली सांगितलं होतं ना की पहिल्या सेकंड इक्वेशन मधला एक फॅक्टर जो आहे तो -3/2 असणार आहे. बघा, एक -3/2 आहे, एक -1/2 आलाय. ओके फाईन, इथपर्यंत आलोय. आता सर इथं आपल्याला दिलं पी ची व्हॅल्यू आपल्याला माहिती झाली, 4 ची व्हॅल्यू, क्यू ची पण व्हॅल्यू आपल्याला माहिती झाली. ह्या व्हॅल्यू आपल्याला इथं टाकायचे की सर 4x² मायनस, इथं जर बघितलं आपण तर 4x आणि -15 = 0 असं आपलं इक्वेशन नंबर फर्स्ट आहे. सर 15 चोक 60 -60 चे मला असे फॅक्टर पाडायचे आहे की त्यांच्यातला डिफरन्स जो आहे तो मला -4 आला पाहिजे. तर सर ओरिजिनल फॅक्टर आपल्याला इथं मिळतात की -10 आणि 6, 10 सकी 60 होतात, 10 मधून 6 गेले 4 उरतात. सर एक्स ची व्हॅल्यू आपल्याला मिळाली 10/4 करावा लागेल, जो की मायनस होता. आणि त्याच्यानंतर जो हा प्लस झाला आणि हा प्लस जो होता तो आता काय होणार, या ठिकाणी मायनस होणार, म्हणजे -6/4 जर केला तर सर इथं एक्स ची व्हॅल्यू आपल्याला 1 मिळाली 5/2 आणि इथलची जी व्हॅल्यू आपल्याला मिळाली ती मायनस मिळाली 3/2. अशा पद्धतीने हे एक्सचे फॅक्टर्स आपल्याला इथे मिळाले. हे वायचे फॅक्टर बघा, हे एक्सचे फॅक्टर, हे वायचे फॅक्टर आणि ही पी ची व्हॅल्यू इकडे या ठिकाणी ऑलरेडी मिळालेली आहे, क्यू ची व्हॅल्यू आपल्याला ऑलरेडी मिळालेली आहे. अशा पद्धतीने हे इक्वेशन जे आहे ते आपण या ठिकाणी केलेलं आहे सॉल्व. तर सर आता आपल्याला जायचंय प्रश्नाकडे. प्रश्नामध्ये काय म्हणलेलं आहे ते बघा. आता प्रश्न म्हणतोय सर द स्मॉलेस्ट रूट ऑफ द इक्वेशन नंबर सेकंड इज व्हॉट % द स्मॉलेस्ट रूट ऑफ द इक्वेशन नंबर सेकंड. सो आता मला या ठिकाणी इथं आपण हा प्रश्न सॉल्व करतो आहे. याच्यामध्ये बघा लक्ष घ्या की सर आपल्याला इथं दिलंय स्मॉलेस्ट रूट ऑफ द इक्वेशन नंबर सेकंड. आता इक्वेशन नंबर सेकंड कुठं सॉल्व केलं, यस याचा स्मॉलेस्ट रूट काय आहे -3/2. मग आपल्याला म्हणलंय सर की हा जो -3/2 आहे ना, हा -3/2 किती टक्के आहे, कोणाच्या, स्मॉलेस्ट रूट ऑफ द इक्वेशन नंबर सेकंडच्या, म्हणजे -3/2च्या.
सो माय डिअर स्टुडंट्स -3/2 अपॉन -3/2 इक्वल टू काय मिळतो आपल्याला 1 म्हणजे इन टर्म्स ऑफ पर्सेंटेज जर आपण बघितले तर त्याचा रिझल्ट मला काय मिळालेला आहे 100% मिळालेला आहे. सो मेरे प्यारे बच्चो या ठिकाणी आपल्याला ह्या प्रश्नाचं उत्तर जे मिळालं ते डी मिळालेलं आहे, कारण -3/2 अपॉन -3/2 इक्वल टू इन टर्म्स ऑफ पर्सेंटेज इफ यू आर डुईंग, तर याचं उत्तर मला मिळालेलं आहे 100%. बघा हे प्रश्न कशा पद्धतीने सॉल्व्ह केले, आपल्याला इथं ज्या नोट या ठिकाणी दिलेल्या होत्या की पी इज द स्क्वेअर ऑफ द लार्जेस्ट इव्हन प्राईम नंबर, इथून आपली सुरुवात झाली. त्याच्यानंतर आपण इकडे आलो, इथून आपली सुरुवात झाली. मग पहिले इक्वेशन नंबर सेकंड क्लिअर झालं, त्याच्यातून इक्वेशन नंबर फर्स्ट आपण सॉल्व्ह केलं आणि अशा पद्धतीने हा प्रश्न जो आहे तो या ठिकाणी सॉल्व्ह झालेला आहे. सगळं सोल्युशन अगदी बोर्डवर तुम्हाला प्रॉपरली या ठिकाणी दिसतं आहे. रेकॉर्डेड लेक्चर असल्यामुळे मी तुम्हाला सांगितलंय की जोपर्यंत तुमच्या कन्सेप्ट क्लिअर होत नाही तोपर्यंत आपल्याला या सगळ्या गोष्टी बघत राहायच्या आहे आणि क्लिअर करत राहायचे. सर आता आपल्यासाठी महत्त्वाचा मुद्दा काय, आपल्यासाठी महत्त्वाचा मुद्दा जो आहे ती म्हणजे पी ची व्हॅल्यू 4, क्यू ची व्हॅल्यू 4. ओके, आणि त्याच्यानंतर याचे फॅक्टर्स, कदाचित याच्याशी रिलेटेड प्रश्न पुढे विचारला गेला असेल तर. आता बघा इथं जे आहे ऍक्च्युली त्याच्यावर एकच प्रश्न विचारला गेलेला होता, त्याच्यामुळे आपल्याला हे प्रश्न परत एकदा सेपरेटली सॉल्व्ह करावे लागतील. सर इथं काय बोललं गेलं, आता बघा वन ऑफ द रूट ऑफ द इक्वेशन नंबर सेकंड, वन ऑफ द रूट ऑफ द इक्वेशन नंबर सेकंड इज 2/3 आहे, म्हणजे पहिले आपल्याला 2/3 या ठिकाणी सॉल्व्ह करावा लागू शकतो. आणि मग पुढे दुसरी नोट दिली आहे की द हायेस्ट रूट ऑफ द इक्वेशन नंबर फर्स्ट हा 75% जास्त आहे कोणापेक्षा, दॅन द हायेस्ट रूट ऑफ द इक्वेशन नंबर सेकंड. मतलब ॲट एनी कॉस्ट आपल्याला पहिले इक्वेशन नंबर सेकंड जे आहे ते या ठिकाणी सॉल्व्ह करायचंय. सर इक्वेशन नंबर सेकंड मी तुमच्या समोर या ठिकाणी ठेवतोय. पहिले बघा की सर QY², त्याच्यानंतर मायनस दिलाय आपल्याला 8Y आणि त्याच्यानंतर प्लस दिलेला आहे आपल्याला 4 इक्वल टू 0. ओके फाईन सर, नो प्रॉब्लेम. आता आपल्याला ते इक्वेशन एक्सच्या जागी काय करायची, वायच्या जागी आपल्याला ती व्हॅल्यू आता पुट करायची जी 2/3 आपल्याला दिलेली आहे. मग सर इथं क्यू ची व्हॅल्यू जर आपल्याला काढली की सर क्यू इंटू आपल्याला या ठिकाणी करायचं आहे 2/3 चा स्क्वेअर अगेन, कारण वायचा स्क्वेअर म्हणलाय माय डिअर स्टुडंट्स. ओके, मायनस इथं म्हणायचंय 8 इंटू 2/3 आपण या ठिकाणी म्हणलंय आणि प्लस आपल्याला 4 घेऊन इक्वल टू 0 मिळालेला आहे. काळजीपूर्वक लक्षात घ्या, जे वन ऑफ द रूट आपल्याला या ठिकाणी दिलेला असतो तो वन ऑफ द रूट आपल्याला त्या व्हेरिएबलच्या जागी पुट करायचा आहे जो इक्वेशनचा ऍक्च्युअल व्हेरिएबल आहे एक्स किंवा वाय, कारण त्याच्यामध्ये व्हॅल्यू टाकल्याच्या नंतर आपल्याला फायनल व्हॅल्यू जी आहे ती या ठिकाणी मिळते जो अननोन व्हेरिएबल आहे. मग सर 2 चा स्क्वेअर किती झाला, 4 झाला. मग याला म्हणायचं सर आपल्याला 4Q डिवायडेड बाय 3 चा स्क्वेअर किती होतो 9. ओके, इथं मायनस घेतलाय सर आपण, तर 8 दुनी 16 होता, 16/3 डिवाइड करता येत नाही म्हणून ॲज इट इज ठेवायचं आहे, प्लस 4 इक्वल टू 0. सर अशा फॉर्मॅटमध्ये जेव्हा आपल्याला मिळालं आणि आपण बघितोय बॉटमला 9 आणि 3 आहे आणि हे जे बॉटमला असलेले जे नंबर्स आहेत डिनॉमिनेटर्स आहेत हे जर एलिमिनेट होत असतील तर या होल नंबर इक्वेशनला काय करायचं, होल नंबर इक्वेशनला आपल्याला या बॉटमचा जो एलसीएम आहे 9 त्याने मल्टिप्लाय करायचे. मग सर 9 जो आहे तो कट झालाय, म्हणजे इथं फक्त माझ्याकडे काय उरलाय 4Q उरलाय. सर 3 त्रिक 9 होतात आणि 16 त्रिक 48 आपल्याला या ठिकाणी मिळालेले आहे, प्लस इथं जर बघितलं तर 9 चौक 36 इक्वल टू 0. मेरे प्यारे बच्चो अशा पद्धतीने आपल्याला मिळालेला आहे. सो 4Q विल रिमेन सेम. सर यांचा डिफरन्स जर आपण काढला 48 मधून 36 गेले तर -12 इक्वल टू 0 उरतो आणि फायनली क्यू ची व्हॅल्यू आपल्याला 12/4 जर आपण केली तर याची व्हॅल्यू मला 3 मिळते. म्हणजे सर क्यू ची व्हॅल्यू जी मिळाली ती आपल्याला मिळाली आहे 3. मग आता काय करायचं, ह्याच्या क्यूच्या व्हॅल्यूला आपल्याला इक्वेशन मध्ये टाकायचंय. सो हाऊ युअर इक्वेशन टू बी, मग सर हा मिळेल आपल्याला 3y चा स्क्वेअर आपल्याला मिळेल, त्याच्यानंतर -8y मिळेल आणि प्लस आपल्याला 4 मिळेल इक्वल टू 0. मग सर अशा पद्धतीने जर आपण बघितलं तर यांचं मल्टिप्लिकेशन लाईक 4 त्रिक 12. सर 12चे फॅक्टर आपल्याला असे पाडायचे आहेत की त्यांचा डिफरन्स जो आहे त्यांचा डिफरन्स आपल्याला किती आला पाहिजे, तर त्यांची ॲडिशन मला -8 आली पाहिजे. मग सर ओरिजिनल फॅक्टर आपल्याला मिळतात -6 आणि -2. 6 दुनी 12 होतात, 6 आणि 2 8 होतात. सर वायची व्हॅल्यू आपल्याला मिळाली 6/3 आणि त्याच्यानंतर 1 मिळतो 2/3. मग सर वायची फायनल व्हॅल्यू काय मिळाली, 1 मिळाली, 3 दुनी 6 आणि दुसरी व्हॅल्यू जी आहे ती ॲज इट इज असणार आहे आपली 2/3. सर अशा पद्धतीने आपल्याला याचे फॅक्टर्स मिळालेले आहेत. लक्षात घ्या 2/3 इथं ऑलरेडी सांगितलं होतं ना आपल्याला की वन ऑफ द रूट ऑफ द इक्वेशन नंबर जो सेकंड आहे तो 2/3 आहे. तर त्या 2/3 ला आपण व्हॅल्यू या ठिकाणी डील करत करत इक्वेशन नंबर सेकंड मध्ये आपल्याला क्यू सगळ्यात पहिले महत्त्वाचा मुद्दा या ठिकाणी जे आहे ते आपल्याला मिळालेलं आहे सर की क्यू ची व्हॅल्यू 3 मिळाली आणि इक्वेशन नंबर सेकंडचे जे फायनल रूट आहेत 1 2 आणि 1 2/3 मिळाला. आता पुढे नोट काय बोलले गेली बघा, द हायेस्ट रूट ऑफ द इक्वेशन नंबर फर्स्ट. आता याचा जो रूट आहे ते इक्वेशन मी तुमच्या समोर या ठिकाणी पुट करतो की सर px² -9x + 7 इक्वल टू 0. हे जे इक्वेशन आहे याचा हायेस्ट रूट जो आहे ना तो 75% जास्त आहे कोणापेक्षा, दॅन द हायेस्ट रूट ऑफ द इक्वेशन नंबर सेकंड. सर इक्वेशन नंबर सेकंडचा हायेस्ट रूट जो आहे तो 2 आहे
2 आहे 2. मग सर 2च्या आपल्याला काय करायचे 75% काढायचे म्हणजे 3/4 काढायचे. सर बे 1 बे बे 2 4 म्हणजे याच्या 75% किती झाले 3/2 झाले. सर 3/2 जास्त आहे कोणापेक्षा या 2 पेक्षा. मग याला म्हणायचं सर 2 + 3/2 जर आपण केला, 2 2 4 आणि 3 किती झाले 7 म्हणजे सर 7/2 हे एक वन ऑफ द रूट जो आहे तो आपल्याला या ठिकाणी मिळालेला आहे इक्वेशन नंबर फर्स्टचा. म्हणजे एक्सच्या जागी आपल्याला 7/2 आता या ठिकाणी टाकायचंय. मग सर याला म्हणायचंय आपल्याला p इंटू आता x म्हणजे 7/2चा आपल्याला या ठिकाणी काय घ्यायचं आहे स्क्वेअर घ्यायचा आहे डेफिनेटली. आणि त्याच्यानंतर मायनस म्हणायचं आहे 9 इंटू 7/2 परत एकदा या ठिकाणी म्हणायचं आहे. आणि प्लस आपल्याला 7 = 0 असा पॅटर्न आपल्याला या ठिकाणी मिळालाय. मग सर 7चा वर्ग किती मिळतो आपल्याला 49 p डिवायडेड बाय 2चा वर्ग काय मिळाला 4. त्याच्यानंतर मायनस 9 7 63 डिवायडेड बाय 2 आणि प्लस 7 आपल्याला मिळालेला आहे = 0. पण याच्या बॉटमला असलेला 4 आणि याच्या बॉटमला असलेला 2 हे जे आहेत तर हे या ठिकाणी एकमेकांना म्हणजे मल्टिप्लाय करून डिवाइड करून आपल्याला ते एलिमिनेट करता येणार नाही. म्हणून ठरल्याप्रमाणे याचा जो LCM येतो 4 याने काय करायचं आपल्याला डिवाइड करायचंय. सर हे 4 4 झाले कॅन्सल म्हणजे इथं उरतात 49 p. त्याच्यानंतर 2 2 4 होता मग 63 2 126 झाले आणि प्लस 7 चोक 28 होतात. अशा पद्धतीने जर आपण बघितलं सर 49 p ची व्हॅल्यू मायनस यांच्यातला डिफरन्स जर आपण बघितला तर 98 येतो = 0. मग सर p ची व्हॅल्यू आपल्याला फायनली मिळाली. हा पॉझिटिव्ह झाला 98 याला अपॉन करायचंय 49 म्हणजे 49 2 98 म्हणजे सर आपल्याला इथं जर बघितलं आपण तर q ची व्हॅल्यू आपल्याला 3 मिळालेली होती. आता आपल्याला इथं जर बघितलं तिथं आपल्याला p ची व्हॅल्यू जी आहे ती काय मिळालेली आहे 2 मिळालेली आहे. याला पण हायलाइट करावं लागेल का कारण याच्याशी रिलेटेड असलेला प्रश्न पुढे विचारला जाऊ शकतो. म्हणून q ची व्हॅल्यू फायनल व्हॅल्यू टार्गेट ठेवायची त्याचे रूट टार्गेट करायचे. इथं 2 मिळालेला आहे. आता आपल्याला अजून हे इक्वेशन सॉल्व्ह करायचं बाकी आहे. या इक्वेशन मध्ये व्हॅल्यू टाकूयात x p च्या जागी 2 टाकलंय आपण. आता मग इक्वेशन कसं तयार झाले सर की सर 2 p चा वर्ग या ठिकाणी सॉरी p ची व्हॅल्यू आपल्याला काय मिळालेली आहे p ची व्हॅल्यू आपल्याला मिळाली 2 म्हणजे याला म्हणायचं सर आपल्याला 2x चा वर्ग ओके मायनस इथं मिळालं आपल्याला सर 9x त्याच्यानंतर प्लस मिळालेला आहे 7 = 0. मग सर 7 2 14 असे फॅक्टर पाडायचे की त्यांची ॲडिशन मायनस न वाली पाहिजे. सो ओरिजिनल फॅक्टर आपल्याला नक्कीच -7 आणि -2च मिळतो. 7 2 14 होता 7 2 9 होतात. सर x ची व्हॅल्यू आपल्याला मिळाली 7/2 आणि दुसरी मिळाली सर 2/2. सो डेफिनेटली आपल्याला x ची एक व्हॅल्यू जी मिळाली ती मिळाली 7/2 मिळाली आणि दुसरी जी व्हॅल्यू आहे ती दुसरी व्हॅल्यू मला काय मिळालेली आहे 1 मिळाली. हे आपले x चे फायनल व्हॅल्यूज आहेत. बघा 2x चा वर्ग -9x + 7 म्हणजे 7 2 14 झाले. 14चे फॅक्टर 7 2 केले आपण -7 -2 मग ते पॉझिटिव्ह झाले. 7 आणि 2 अपॉनला 2 केला 1 झाला 7/2 तुम्ही त्याला 3.5 पण म्हणू शकता किंवा 1 झाला. अशा पद्धतीने जर आलो तर आता प्रश्न काय म्हणतो बघा फाइंड द स्मॉलेस्ट रूट ऑफ द इक्वेशन नंबर फर्स्ट इज व्हॉट % द स्मॉलेस्ट रूट ऑफ द इक्वेशन नंबर सेकंड. आता अशा पद्धतीने आपल्याला या ठिकाणी कॅल्क्युलेट करायचं आहे. सर इक्वेशन नंबर सेकंड इकडे आणि इक्वेशन नंबर फर्स्ट जो आहे तो इकडे. इक्वेशन नंबर फर्स्टचा जो स्मॉलेस्ट रूट आहे तो कोण आहे तर तो 1 दिलाय. मग सर आपण जर या ठिकाणी पुट केला की सर हा जो 1 आहे हा 1 किती टक्के आहे कोणाच्या तर स्मॉलेस्ट रूट ऑफ द इक्वेशन नंबर सेकंडच्या. स्मॉलेस्ट रूट ऑफ द इक्वेशन नंबर सेकंड जो आहे तो 2/3 आहे. मग सर इथं जर या 2/3 ला जर आपण वरती घेऊन गेलो तर हा असणार आहे आपला 1/1 आणि हा वरती जाऊन होणार आहे सर 3/2. इन दॅट केस फायनली आपल्याला वरती मिळाला 3 आणि खाली मिळाले 2. सर 3/2 म्हणजे किती होतात माहिती तुम्हाला 3/2 म्हणजे 150% होतात. सर ऑप्शन नंबर बी हे आपलं उत्तर या ठिकाणी मिळालेलं आहे. लक्षात घ्या ही जी एवढी पूर्ण मेहनत आपण केली ती हा 150% काढण्यासाठी होती. मेन्स लेवलचे जे क्वेश्चन्स आहे मेन्स लेवलच्या क्वेश्चन मध्ये आपल्याला अशा पद्धतीने या ठिकाणी कॅल्क्युलेशन जे आहे ते एक्सपेक्टेड आहेत. आपल्याला ते कॅल्क्युलेशन करायचं त्याच्यानंतर आपल्याला विचारलेल्या प्रश्नाला या ठिकाणी उत्तर द्यायचं. लक्षात ठेवा रेकॉर्डेड लेक्चर आहे. रेकॉर्डेड लेक्चर असल्यामुळे जोपर्यंत आपल्याला फायनल उत्तर मिळत नाही तोपर्यंत कंटिन्यू करा. सर आता पुढचा प्रश्न कदाचित याच्याशीच रिलेटेड असेल. इथं q ची व्हॅल्यू 3 दिली आहे p ची व्हॅल्यू 2 दिलेली हे लक्षात ठेवा. y चे फॅक्टर 2 आणि 2/3 दिले हे लक्षात ठेवा. त्याच्यानंतर x चे फॅक्टर 7/2 आणि 1 दिले हे लक्षात ठेवा. सो लेट्स हॅव अ लुक ऑन द सेकंड क्वेश्चन. सर सेकंड क्वेश्चन मध्ये काय म्हणलंय की फाइंड द व्हॅल्यू ऑफ द p + q. क्या बात है भाई ये तो आसान हो गया. p आणि q ची ऍडिशन आपल्याला या ठिकाणी विचारलेली आहे. तुम्ही बघू शकता p जो आहे p 2 आहे आणि हा q 3 आहे. 3 आणि 2 किती झाले 5 झाले म्हणजे विदाउट एनी एक्स्ट्रा एफर्ट्स ओव्हर हिअर याचं उत्तर आपल्याला काय मिळालं ऑप्शन नंबर सी मिळालं. बस दॅट्स ऑल. प्रश्न या ठिकाणी झालेला आहे सॉल्व. म्हणजे एकदा केलेले एफर्ट्स जे आहेत ते आपल्याला
प्रॉपरली सगळीकडे एकदम प्रॉपर यूज केले जातात आणि उत्तरं आपल्याला पटापट या ठिकाणी मिळतात. बरं सर, आता पुढे जे दिलंय आपल्याला याच्यामध्ये बघा इक्वेशन नंबर फर्स्ट, सेकंड आणि थर्ड दिलंय, जे दिसायला एकदम चित्र आणि विचित्र दिसतंय असं म्हणायला हरकत नाहीये. मग सर आपण आता वन बाय वन करूयात, जागा थोडीशी याला जास्त लागेल. मी पहिले इक्वेशन नंबर फर्स्ट जे आहे ते तुमच्या समोर या ठिकाणी सॉल्व्ह करतोय. सर कसं सॉल्व्ह केलं जातं, आता सगळ्यात पहिले मी इथे या ठिकाणी देतोय की सर 2/3 घेतलाय. ओके सर, मल्टिप्लाय बाय. आता एक गोष्ट लक्षात ठेवा, याच्याबद्दल मी इकडे लिहितो की सर हा जो एक्स्ट्रा नोट आहे याच्यात काय दिलंय, क्यूब रूट दिलंय आपल्याला. काय दिलंय, 108 डिवायडेड बाय 4 आणि मग 1/6 पॉवर दिलाय. तसं याला आपण डिवाइड केलं तर 27 मिळतो. म्हणजे क्यूब रूटमध्ये आपल्याला काय मिळालं, क्यूब रूटमध्ये मला मिळालं 27 1/6 पॉवर. पण विसरायचं नाही, मी तुम्हाला हे शिकवलंय बघा की सर क्यूब रूट जो असतो ना, क्यूब रूट एक्सलाच आपण x⁻1/3 असं लिहू शकतो. जर असं आपण इथं या ठिकाणी लिहिलं तर याचा रूट जो आहे तो कॅन्सल होऊन आपल्याला 3 मिळाला. पण जेव्हा आपण याला (1/3 करणार तर हा 3 दुनी 6 म्हणजे फायनली आपल्याला काय मिळाला, 3x² मिळाला. कशाची व्हॅल्यू मिळाली, या क्यूब रूट अंडर क्यूब रूट मध्ये 108/4 x⁻6 ची फायनल व्हॅल्यू आपल्याला काय मिळाली, 3x² मिळाली. तर सर मी अशा पद्धतीने या ठिकाणी लिहितो 3x². बघा ही जी एक्स्ट्रा नोट आपण या ठिकाणी घेतोय, रेकॉर्डेड लेक्चर आहे, कशा पद्धतीने डील होते ते आपल्याला बघायचे. पुढे काय करायचं आपल्याला सर, पुढे आपल्याला या ठिकाणी बघायचं आता की सर मायनस जो दिला आपल्याला 117 डिवायडेड बाय काय दिलाय, √81 तर नक्कीच व्हॅल्यू आपल्याला काय मिळेल, 9 मिळेल. आणि एक्स, मग सर इथं जर बघितलं 9 1 9 9 3 27 म्हणजे 13x आलेला आहे. मग अशा पद्धतीने आपण या ठिकाणी पुट करायचं आहे सर 13x. म्हणजे इक्वेशन नंबर फर्स्ट कशा पद्धतीने सिम्प्लिफाय केलं जाते ते मी तुम्हाला सांगतोय. आणि प्लस याची व्हॅल्यू आपल्याला ऑलरेडी या ठिकाणी मिळालेली सर 18 = 0. सो हे जे एक्स्ट्रा कंडिशन्स आपण जे एक्स्ट्रा नोट या ठिकाणी बघितलेले आहेत, जे मी आता रफ करतोय, पण रेकॉर्डेड लेक्चर असल्यामुळे तुम्ही त्याला पूर्ण जोपर्यंत कळत नाही तोपर्यंत बघत राहा. मग सर हे 3 तसे कॅन्सल झाले. सो फायनली इक्वेशन कसं तयार झालंय, 2x² - 13x + 18 असं या ठिकाणी तयार झालेलं आहे इक्वेशन. मग याला म्हणायचं सर 18 दुनी 36. सर 36चे असे फॅक्टर पाडायचे की ज्यांची ॲडिशन जी आहे ती ॲडिशन मला काय आली पाहिजे, 13 आली पाहिजे. म्हणजे सर याचे ओरिजिनल फॅक्टर आपल्याला जे मिळतात ते मिळतात सर -9 आणि त्याच्यानंतर -4. 9 चोक 36 होतात, 9 आणि 4 13 होतात. सर एक्सची फायनल व्हॅल्यू मला मिळाली 9/2 आणि त्याच्यानंतर 4/2. म्हणजे सर एक्सची फायनल व्हॅल्यू जी आपल्याला मिळते, एक्सची व्हॅल्यू एक मिळाली आपल्याला 4.5 आणि दुसरी मिळालेली आहे 2. इथं आपल्याला इक्वेशन नंबर फर्स्ट जो आहे तो संपवायचा आहे. महत्वाचा मुद्दा लक्षात घ्या, जागा आपल्याकडे बोर्डवर कमी असल्यामुळे मी बाकी एक्स्ट्रा नोट जे आहे तिथलच्या त्या एलिमिनेट केलेल्या आहे किंवा त्या मी रफ केलेल्या आहेत. पण रेकॉर्डेड लेक्चर असल्यामुळे ते पूर्ण क्लिअर केल्याशिवाय किंवा हे जे दिसणारं भयंकर दिसणारं जे इक्वेशन नंबर फर्स्ट आहे त्याला एकदम सोप्या भाषेमध्ये 2x² - 13x + 18 या सिंपल फॉर्ममध्ये आपण कसं आणलं ते सगळं मी तुम्हाला या ठिकाणी सांगितलंय. रेकॉर्डेड लेक्चर असल्यामुळे थोडंसं रिवाइंड करून बघून ते एकदा थोडंसं समजून घ्या. सर आता आपण इक्वेशन नंबर सेकंडकडे आलोय. सर इक्वेशन नंबर सेकंडला कसं सिम्प्लिफाय केलं जाईल आता त्याच्याबद्दलची चर्चा आपण करूयात. सर इथं काय दिलं आता, √y². परत एकदा बघा मी तुम्हाला हे शिकवलेलं आहे की सर √y जर असेल तर यालाच आपण y⁻² असं म्हणू शकतो. म्हणून सर हा रूट जर कॅन्सल झाला तर रूट कॅन्सल झाल्याबरोबर हा जो 4 आहे हा पण काय होणार, 2 4 होणार. हा जो आतला 4 आहे म्हणजे फायनली मला या ठिकाणी जे आहे तो y² मिळालेला आहे. ओके सर, आता अंडर फिफ्थ रूट मध्ये दिलाय आपल्याला की सर 243 दिलाय. हा कोणाचा, तिसरा पॉवर आहे, 5वा पॉवर आहे सर. 3 × 3 × 3 × 3 × 3. आता युनिट डिजिटला 3 असल्यामुळे आपल्याला टार्गेट 3 ला करायचंय नाही तर 7 ला करायचंय. पण 7चा 5वा पॉवर एवढा छोटा असू शकणार नाही, तर आपण 3 ला टार्गेट केलं. म्हणून सर 3 × 9 = 27 × 81 × 243. म्हणजे याचा अर्थ तो जो आहे त्याचा फिफ्थ रूट जो आहे तो मला किती मिळाला या ठिकाणी, मल्टिप्लाय बाय या ठिकाणी मिळाला आहे सर 3. ओके फाईन. मायनस, आता मायनस जर बघितला तर तो झालाय सर 12. त्याला मल्टिप्लाय करायचंय आपल्याला, काय करायचंय, लाईक 7/6 करायचं आहे. बरं केलं. त्याच्यानंतर y असणार या ठिकाणी ॲज इट इज. आणि सर ही जी प्रोसेस आहे या प्रोसेसला मी इथं सिम्प्लिफाय करून दाखवतो की सर 105/5 मायनस जर 6 असेल म्हणजे 6 पंचे किती झाला, 30. म्हणजे याला म्हणायचं सर 105 - 6 पंचे 30 डिवायडेड बाय 5 जर केला तर इथं आपल्याला उरतात सर किती उरतात, 75 उरतात. 75ला डिवायडेड बाय 5 केलं तर शेवटी 15×5 = 75. म्हणजे याचा जो रिझल्ट आपल्याला मिळाला आहे याचा रिझल्ट आपल्याला मिळालेला आहे फक्त आणि फक्त 15. तर मी सर याला +15 = 0 असं या ठिकाणी लिहिणार. लक्षात ठेवा, याला जे सिम्प्लिफाय केले मी ते सिम्प्लिफाय कसं केलंय त्याच्याबद्दलची चर्चा आपली झाली. मग सर याला म्हणायचं आपल्याला थ्राईस y². ओके, -6 दुनी 12 जर केले आपण इथं तर मायनस किती झाले, 7 दुनी
14 y झाले आणि प्लस या ठिकाणी 15 इक्वल टू 0 अशी ही सिच्युएशन आहे. मग सर 15 त्रिक 45, मग 45चे असे फॅक्टर आपल्याला या ठिकाणी पाडायचे आहेत की ते फॅक्टर आपल्याला सम किती देऊन जातील, ॲडिशन किती देऊन जातील, -14. मग सर इथं ओरिजिनल फॅक्टर जे आपल्याला मिळाले, एक मिळाला -9, दुसरा मिळाला -5, 9 5 45 होतात, 9 आणि 5 14 होतात. वायची व्हॅल्यू जी आपल्याला मिळाली ती मिळाली सर 9/3 आणि दुसरी जी मिळाली ती मिळाली सर 5/3. सो इन दॅट केस वायचा एक फॅक्टर मिळाला 3 और दूसरा मिळतोय सर 5/3. तो हम इसको ऐसे ही रखेंगे, इसको कुछ ना करेंगे. सर इक्वेशन नंबर फर्स्ट आणि सेकंड आपलं या ठिकाणी झालंय क्लिअर. कशा पद्धतीने क्लिअर झालंय त्याच्या एक्स्ट्रा नोट सगळ्या या ठिकाणी जे आहेत त्या आता मला रफ कराव्या लागतील. रिझन आहे त्याच्या मागचं, कारण आपल्याला इक्वेशन नंबर जे तिसरं आहे ते अजून सॉल्व्ह करायचं बाकी आहे. मग सर इक्वेशन नंबर 3 जे आपल्याला दिले ते काय दिले, तर बघा आता इक्वेशन नंबर 3 बद्दल आपण या ठिकाणी करतोय चर्चा की सर इथं दिले आपल्याला झेडचा स्क्वेअर, ओके, मल्टिप्लाय बाय 64 क्यूब रूट आहे. तर मग कोणाचा क्यूब येतो, तो 4चा क्यूब रूट आहे. मग सर इथं जर आपण बघितलं की लाईक 4/4 आपल्याला या ठिकाणी मिळाला मायनस. आता याचा जर रूट काढला तर 100चा रूट काढला तर 10 होतो आणि झेड स्क्वेअरचा जर रूट काढला तर झेड होतो, म्हणजे तो झाला 10z आणि प्लस पुढे मिळाला आपल्याला 7 त्रिक 21. म्हणजे बघा हे फक्त दिसायला अवघड आहे, दिसायला किचकट आहे, पण सॉल्व्ह करायला खूप सोपं असणार आहे एवढं मात्र नक्की. सर 4/4 तसे कट झाले, म्हणजे युअर फायनल इक्वेशन लुक्स लाईक झेड स्क्वेअर. त्याच्यानंतर इथं घेतलाय सर -10z आणि प्लस या ठिकाणी घेतलाय 21 इक्वल टू 0. मग सर 21चे असे फॅक्टर पाडायचे की त्यांची ॲडिशन -10 आली पाहिजे. मग सर ओरिजिनल फॅक्टर आपल्याला या ठिकाणी मिळतात -7 आणि -3. 7 त्रिक 21 होता, 7 आणि 3 10 होतात. तर फायनली झेडच्या व्हॅल्यू आपल्याला मिळाला, एक मिळाली 7 आणि मग मिळाली 3. तर सर हे झाले झेडचे फायनल इक्वेशन, हे झाले हे झाले झेडचे फायनल रूट, हे झाले सर वायचे फायनल रूट आणि एक्सचे फायनल रूट आपण ऑलरेडी जे वरती काढलेले आहेत. अशा पद्धतीने हे 3 इक्वेशन एकदा सॉल्व्ह झाल्याच्या नंतर मग आपल्याला विचारलं गेलंय काय, सांगा क्वेश्चन काय म्हणतोय. क्वेश्चन म्हणतोय सर फाइंड द सम ऑफ द स्मॉलेस्ट रूट ऑफ द ऑल द 3 क्वाड्रॅटिक इक्वेशन. यांच्या सगळ्यांचे जे रूट आहेत स्मॉलर रूट त्यांची ॲडिशन करायची. सर याचा स्मॉलर रूट जो आहे तो काय दिलाय आपल्याला, याचा स्मॉलर रूट आपल्याला दिलाय 2. इथे या ठिकाणी करूयात आपण प्लस. सर याचा स्मॉलर रूट काय दिलाय आपल्याला 3 दिलाय सर आणि प्लस याचा स्मॉलर रूट काय दिलाय आपल्याला, याचा स्मॉलर रूट दिलाय सर 5/3. सर यांची ॲडिशन आपल्याला या ठिकाणी करायची. आता यांच्या बॉटमला कोणीच नाही आहे, यांच्या बॉटमला आपण एक जर कन्सिडर केला असा तर या 3 ने मल्टिप्लाय केलं, लाईक 3 दुनी 6 झाले प्लस त्याच्यानंतर 3 त्रिक 9 झाले प्लस इथे 5 जे आहे ते ॲज इट इज असतील. बॉटमला आपल्याला मिळालेला आहे 3. सर 9 आणि 6 15, 15 आणि 5 किती होतात, 20 होतात. सो मेरे प्यारे बच्चों 20/30 is the sum of the all the smaller root of the or the smallest root of the all 3 quadratic equation. म्हणून सर ऑप्शन नंबर ई जे आहे हे आपलं उत्तर या ठिकाणी मिळालंय 20/3. लक्षात घ्या, एकदा का हे इक्वेशन आपल्याला म्हणजे बघा प्रश्नाचं प्रेझेंटेशन जे आहे ना ते प्रेझेंटेशन खूप किचकट पद्धतीने दिलेलं आहे. आता हे आपल्याला प्री मध्ये अशा किचकट पद्धतीने देणार नाही आहे, इक्वेशन सोपेच, पण प्रेझेंटेशन अशा पद्धतीने दिलं की विद्यार्थी कन्फ्यूज व्हावा आणि विद्यार्थ्याला वाटावं की हे काहीतरी वेगळं आहे. नाही, जर तुम्ही त्याला प्रॉपर जर त्याच्याकडे बघितलं आणि त्याला सिम्प्लिफाय करण्याचा जर प्रयत्न केला तर आपल्याला या गोष्टी या ठिकाणी लक्षात येतील. सर या प्रश्नाचं उत्तर जे आहे ते आपलं या ठिकाणी झालेलं आहे. सर पुढचा प्रश्न काय म्हणतोय बघा. आता म्हणजे इक्वेशन तेच आहे ॲज इट इज, याच्यामध्ये काही चेंज नाहीये. प्रश्न वाचूयात आपण की सर इथं दिलंय की ए इज द ट्वाइस, ए जो आहे ए हा ट्वाइस आहे. आता इथं पहिले वरती मी लिहून घेतो सर ए जो आहे ए बद्दल काहीतरी बोललं गेलंय. ए इज द ट्वाइस ऑफ व्हॉट, सम ऑफ द हायेस्ट रूट ऑफ द इक्वेशन नंबर सेकंड अँड थर्ड. सर इक्वेशन नंबर सेकंड आणि थर्डचे हायेस्ट रूट आपल्याला घ्यायचे. आता पहिले आपण मागूयात. सर इक्वेशन नंबर सेकंडचा हायेस्ट रूट आहे 3 आणि त्याच्यानंतर इक्वेशन नंबर थर्डचा हायेस्ट रूट आहे 7. म्हणजे हा 7 आणि हा 3 यांची ॲडिशन करायची. मग 7 आणि 3 किती झाले, 10 झाले. मग त्या 10ला आपल्याला ट्वाइस करायचे. म्हणजे सर 10 × 2 जर आपण केलं सो फायनली जी ए ची व्हॅल्यू आहे सर ती मला 20 या ठिकाणी मिळालेली आहे. हे लक्षात घ्या. सर ए ची व्हॅल्यू जर 20 असेल देन विच अमंग द फॉलोइंग इज आर द स्टेटमेंट ट्रू. खाली दिलेले हे जे 3 स्टेटमेंट आहेत यांच्यापैकी नेमकं कोण ट्रू ठरतं जर ए ची व्हॅल्यू 20 असेल तर. अशा पद्धतीने हे कॅल्क्युलेशन आपल्याला करायचंय. फर्स्ट काय म्हणते बघा की सर ए जो आहे ना, बघा इथं लिहितो मी, हा जो पहिला आहे त्याच्याबद्दल त्यांचं म्हणणं आहे ए म्हणजे 20 हा लहान आहे कोणापेक्षा, 1/3 पेक्षा. कोणापेक्षा, 1/3 ऑफ द स्मॉलेस्ट रूट ऑफ द इक्वेशन नंबर 3. सर इक्वेशन नंबर 3 चा स्मॉलेस्ट रूट काय दिलाय, 3 दिलाय. मग 3 जर दिलाय मला सांगा इथं जर मी असं पुट केलं 1/3 ऑफ द 3/3 म्हणजे इथं 20 उरतोय आणि इथं 1 उरतोय. सो डेफिनेटलीच हे या ठिकाणी सॅटिस्फाय होणार नाही. त्याच्यामुळे कारण एक जो आहे तो ऑलरेडी काय आहे यापेक्षा स्मॉलर आहे. आपल्याला इथं जे साइन आहे
तो ग्रेटर दॅनचं साईन जर असलं असतं तर हे सॅटिस्फाय झालं असतं, म्हणजे पहिलं सॅटिस्फाय होणार नाही. सर दुसरं काय म्हणलंय, ए इज ग्रेटर दॅन द हायेस्ट रूट ऑफ इक्वेशन नंबर सेकंड. आता अकॉर्डिंग टू द सेकंड जो पार्ट आहे त्यांनी दिलाय, त्यांचं म्हणणे बाबा ए म्हणजे 20, हा जो आहे ना हा मोठा आहे कोणापेक्षा, द स्मॉलेस्ट रूट ऑफ द इक्वेशन नंबर 3. आता मला सांगा स्मॉलेस्ट रूट ऑफ द इक्वेशन नंबर 3 जो आहे तो 3 आहे. मग 3 पेक्षा आता हे जर आपण बघितलं, यस इट इज गोइंग टू बी सॅटिस्फाय, म्हणजे सर हे सॅटिस्फाय होतंय, 2 नंबरचं सॅटिस्फाय होतंय, ये वाला जो कार्यक्रम आहे हा ओके होतोय. आणि पुढे काय म्हणलंय तिसऱ्यामध्ये की सर a-2 हा प्राईम नंबर पाहिजे. आता माय डिअर स्टुडंट्स मला सांगा ए ची व्हॅल्यू आपल्याला काय मिळालेली आहे, ए ची व्हॅल्यू मला 20 मिळाली. सर 20 मधून 2 गेल्यावर 18 उरतो आणि 18 इज नॉट द प्राईम नंबर, इट्स अ कंपोजिट नंबर, म्हणजे हे पण सॅटिस्फाय होणार नाही हे पण सॅटिस्फाय होणार नाही, ओनली सेकंड इज गोइंग टू बी सॅटिस्फाय. सो माय डिअर स्टुडंट्स ऑप्शन नंबर जे डी आहे आपलं, हे आपलं उत्तर या ठिकाणी मिळालंय. या दिलेल्या 3 कंडिशन्स पैकी फक्त कुठली कंडिशन, कुठलं स्टेटमेंट ट्रू ठरतंय, तर सेकंड वाला जे आहे ते ओनली ट्रू ठरतंय, बाकीचे जे आहे ते सॅटिस्फाय होताना या ठिकाणी दिसत नाही. अशा पद्धतीने आपल्याला ह्या एका प्रश्नावर, म्हणजे हे जे फॉर्मॅटवरती दिले 1, 2 आणि 3, याच्यावर आपल्याला असे 2 प्रश्न या ठिकाणी विचारले गेलेले आहेत. आणि हे 2 प्रश्न एकदा आपल्याला विचारले गेले, एकदा हे कंडिशन सॉल्व्ह झाल्या, प्रेझेंटेशन जे आहे त्या प्रेझेंटेशनला न घाबरता त्याला सॉल्व्ह करून जर घेतलं तर आरामात आपल्याला या ठिकाणी याचे जे उत्तर आहे ते या ठिकाणी मिळतात. आता जसं की मी बघितलं आजच्या लेक्चरमध्ये मी जवळपास 10 प्रश्नांना या ठिकाणी डील केलेलं आहे आणि हे सगळे प्रश्न जे आहे हे मेन्स लेवलचे क्वेश्चन होते. त्याच्यामुळे एक गोष्ट लक्षात ठेवा की सर मेन्स लेवलच्या क्वेश्चनलाही आपण खूप इझिली टॅकल करू शकतो. याच्यासाठी हा पार्ट 3 वाला जे व्हिडिओ आपण या ठिकाणी आज रेकॉर्ड केलाय द मास्टर स्ट्रोक सिरीजमध्ये, तो मला असं वाटतं तुमच्या सगळ्यांसाठी खूप जास्त उपयुक्त असेल. येणाऱ्या ज्या परीक्षा आहे आपल्या IBPSच्या परीक्षा असतील, SBIच्या परीक्षा असतील किंवा रेस्ट ऑफ द एक्झाम्स ऑफ 2026 ज्या आपल्या अजून बाकी आहेत, त्या प्रत्येक पेपरमध्ये तुम्हाला हे जे प्रश्न आहेत हे बघायला भेटणार आहे आणि अशाच पद्धतीने हे प्रश्न आपल्याला सॉल्व्ह करायचे आहेत. म्हणजे विदाऊट एनी डाऊट आपण या ठिकाणी हे जे आपले जे मार्क आहेत हे मार्क आपण या ठिकाणी मिळवू शकतो. याच्यामध्ये आपल्याला अजिबात या ठिकाणी चिंता करायची गरज नाहीये. तर आजचा जो 3रा नंबरचा जो पार्ट होता, पार्ट 3 आपण या ठिकाणी घेतलाय, हा प्रॉपर बघा. ज्या लोकांनी डायरेक्ट हाच बघितला असेल प्लीज करून पहिला 1 आणि 2 वाला पण पार्ट बघा, कारण त्याच्यामध्ये याच्यापेक्षा थोडेसे खालच्या लेवलचे वन स्टेप कमी असे डिफिकल्टी लेवल असलेले प्रश्न मी घेतले होते. आता इथं आपण जे घेतले आजच्या लेक्चरमध्ये हे ऍक्च्युअल मेन्स लेवलला विचारले जाणारे जे आहेत, मागच्या 4-5 वर्षामध्ये अशा टाईपचे बरेच प्रश्न प्रत्येक परीक्षेमध्ये विचारले गेलेले आहेत. पुढचा 4 नंबरचा पार्ट घेऊन मी तुम्हाला या ठिकाणी नक्कीच येणार आहे, तर तो पार्ट पण आपल्याला बघायचा आहे. आणि प्लीज करा, प्लीज करून मी तुम्ही लोकांसाठी एवढे जे एफर्ट्स या ठिकाणी घेतोय, अप्रिशिएशन इज व्हेरी मच इम्पॉर्टंट. लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करून जेवढे जास्तीत जास्त आपल्याला हा व्हिडिओ हाईप करता येईल तेवढा हाईप पण आपल्याला करायचं आहे. आणि माझे जे एफर्ट्स टुवर्ड्स जे या ठिकाणी आहे तुमच्या प्रती, त्याला थोडंसं मला असं वाटतं अप्रिशिएशन जर मला मिळालं, अजून थोडीशी एनर्जी मला या ठिकाणी मिळेल आणि त्या एनर्जीच्या बेसवर मी अजून खूप साऱ्या नवीन नवीन ॲक्टिव्हिटीज मी तुमच्या या ठिकाणी करून घेईल. तोपर्यंत हा व्हिडिओ बघा आणि जस्ट क्लिअर युअर कन्सेप्ट अँड जस्ट ट्राय टू अचीव युअर गोल. चालेल, थँक्यू.